स्वजनो सतां क्षितिभुजा शास्ता स्वपित्रो शिशु मृत्युर्भोजपतिर्विरारविदुषा तत्त्वं परं योगिना वृष्णीनां परदेविते विदितो रंगं गतं सागरजा व्रजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं सुभद्रचित्तरञ्जनं सदैव नन्दनं सदैव नन्दनं सुपुत्रपूज्यं नादवीमस्तकं अनङ्गनङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं जय जय चक्रधरा जय जय चक्रधरा रूप बाहु प्रेम डोला रूप बाहु प्रेम डोला रूप बाहु प्रेम डोला
संसार विकला चक्रधर स्वामी जय जय चक्रधर स्वामी जय जय चक्रधर जय जय चक्रधर स्वामी सर्वांनी टाळी वाजवा जय जय चक्रधर स्वामी जय जय चक्रधर स्वामी जय जय चक्रधर स्वामी जय जय चक्रधर स्वामी ब्रह्मांड मालक प्रभु चक्रधर ब्रह्मांड मालक प्रभु चक्रधर
असे भुवर जीवासाठी करील तुझला संसारा वेगळा धावीन आगळा परमानंद धरा तुम्ही आता तयाचे चरण नाही जन्म मरण शरणागता करील तुझला संसारा वेगळा धावीन आगळा परमानंद गिरीधर म्हणे बांधली से गाय सोडविल काय अन्याता करील तुझला संसारा वेगळा दावीन आगळा परमानंद केहुता कल्पतरुवरी फुलोरा काहीसेने पाहुणेरा क्षीरसागरा कवनी वासिका पुरा सुवासुदेव चंदना ते केवते चर्चावे अमृता ते केवते रांधवावे गगनावरी उभवावे घडी केवी तैसे श्री गुरूंचे महिमान आकळिता के असे साधन हे जाणून म्यान मन निवांत केले पै चक्रधरा करू प्रथम नमन चक्रधर प्रभू महाराज अवतार दिन तथा श्री गोविंद प्रभू महाराज अवतार दिन या निमित्त दरवर्षी या गावात होणारा हा प्रबोधन सप्ताह कीर्तन तथा कथा आणि ज्ञानयज्ञ आणि खऱ्या अर्थानं ज्ञानयज्ञासोबत अन्नदानाचाही यज्ञ कारण की पोटात काही नसल तर माणसं कावकाव करतो पोटामध्ये आणि भूक लागल्यानंतर खांदी बहार पोटी भूक काय खेळा याचे सुख पोटामध्ये जर भूक असली तर खेळायचं सुख सुद्धा लेकरांना सुद्धा सुख लाभत नाही तुम्ही काय बसणार इथं म्हणून अन्न यज्ञ सुद्धा महत्त्वाचा आहे अन्नदान खऱ्या अर्थानं अन्नदाते आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुंदर असा या कांबळज नगरीमध्ये एवढ्या वर्ष झाले या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक संपूर्ण समस्त ग्रामस्थ कांबळजवासी तथा या संपूर्ण गावाला एका दिशेनं नेण्याचं काम करणारे एक दिशा देणारे आणि सर्वांना खऱ्या अर्थानं सामावून घेणारे गावाला एक प्रकारचा दिशादर्शक पाहिजे लक्षात ठेवा जसं आपल्या शरीरामध्ये आपलं मन आहे ना जिकडे नेतं ना तिकडेच जातो आपण हे शरीर कुठं जातं मन नेतं तिकडे जातं तसं खऱ्या अर्थानं समाजाला दिशादर्शक असणारे संत असतात असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय माझे मार्गदर्शक महंत अनंतराज बाबाजी जावळे बऱ्याच वर्षांपासून खऱ्या अर्थानं या गावाला कथेची गोडी कीर्तनाची गोडी सर्वजण इथं आले पाहिजे बसले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हे चालू राहिल्यानंतर काहीतरी बंद होईल कारण की एक चालू असल्यानंतर एक बंद होतं आता माझं बोलणं चालू आहे बरोबर की नाही तुमचं बोलणं बंद आहे की नाही थोड्या वेळ तसंच
कीर्तन चालू राहिलं, कथा चालू राहिली, प्रबोधन चालू राहिलं, तर याचा परिणाम काहीतरी गावावरती झाला पाहिजे, या उद्देशानं हा कीर्तन आणि कथेचा सप्ताह आहे. बाकी तुम्ही सर्वजण सुखी आहात घरी, लक्षात ठेवा, तुम्ही सर्वजण सुखी आहात, परंतु काहीतरी कमी करण्याकरता काहीतरी वाढवावं लागतं, कशाची तरी रेष मोठी करावी लागते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अध्यात्माची रेष मोठी झाली पाहिजे, संसाराची रेष थोडी लहान झाली पाहिजे, या दृष्टीनं प्रयत्न करणारे आदरणीय श्रद्धे बाबाजी, तदनंतर कालच ज्यांचं सुंदर आणि सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी झालं, असे बिजेगाव येथील खऱ्या अर्थानं महाडबा आश्रम शिक्षण संस्था वांबोरी या संस्थेमध्ये आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कीर्तनकार तथा उमरी नगरीमध्ये तथा नांदेड जिल्ह्यामध्ये उमरी तालुक्यामध्ये, उमरी तालुक्याचं ठिकाण आहे, तिथं भव्य दिव्य असा एक मोठा कार्यक्रम ते दरवर्षी आयोजित करतात. असे आदरणीय श्रद्धेय माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय रमेशराजजी शास्त्री बिजेगावकर, सुंदर असं कीर्तन काल त्यांनी केलं. तुम्ही सर्वांनी आनंद घेतला. काय तुम्ही चहा पिला, बाबांनी चहावर पण तुम्हाला गोष्ट सांगितली. आणि हे पाहिजे, कारण की समाजाची नस ओळखणारा प्रबोधक पाहिजे. या ठिकाणी आणि काही संत महंत आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय विद्वतरत्न ब्रह्मविद्येच्या माध्यमातून लोकांना खऱ्या अर्थानं ज्ञानदान करणारे आदरणीय श्रद्धेय विजयदादाजी हरबास, तदनंतर सुंदर अशी या ठिकाणी महानुभाव पंथाचं जे काही कार्यक्रम चालतात, कीर्तन असेल, भजन असेल, प्रवचन असेल, कथा असेल, ते सर्व देवश्री चक्रधर या यूट्यूब चॅनलचे निर्माते आदरणीय श्रद्धेय तपस्वीराज दादाजी राहेरकर, सुंदर असं त्यांचं काम आहे. तुमच्या गावचा कार्यक्रम आता रात्रीचं कीर्तन आता दिसायला लागलं, याचा अर्थ तुम्ही खऱ्या अर्थानं एवढ्या लांब गावे, परंतु बाबा इथं आले ना, आता हे सगळ्या महाराष्ट्रात दाखवणार की कांबळज नगरीमध्ये सुंदर असा सोहळा चालू आहे. त्यानंतर आमचे हरिभक्त परायण नागनाथ महाराजजी, तदनंतर हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज आणि सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ गायनाचार्य मंडळी, सर्वांना मी दंडवत प्रणाम करतो, ग्रामस्थांना दंडवत प्रणाम करतो. सर्व संत महंत तपस्विनी माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. या गावातील स्थायिक संत महंत तपस्विनी माता भगिनी आहे, सर्व उपदेशी बांधव आहे, सर्वांना दंडवत प्रणाम करतो. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रभू श्री चक्रधर महाराजांच्या श्री चरणाला दंडवत करून कीर्तनाला सुरुवात करतो. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हरी हरी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अभंग 4 चरणाचा आहे, सुंदर आहे. तो परमेश्वर अवतार आल्यानंतर, जसं तुम्ही आता मंडपामध्ये आल्यानंतर कथेच्या टायमिंगला येतात, कथा ऐकायला येतात, कीर्तनाच्या टायमिंगला आल्यानंतर कीर्तन ऐकणे हा उद्देश असतो, लक्षात ठेवा. आणि एक दुसरे 2 टाइम राहते, कोणते? ज्ञानदान, परंतु अन्नदान लक्षात ठेवा. तिथंही हजर आणि इथंही तो माणूस हजर पाहिजे. बरोबर आहे का? दोन्ही वेळेस दिसला बरं वाटतं की नाही? एकच वेळेस दिसत चांगलं नाही वाटत जरा. तसं ईश्वर या ठिकाणी या भूतलावर आलेला आहे, तर त्याचं कारण सांगितलं. ब्रह्मांड मालक प्रभू चक्रधर आला से भूवर जीवासाठी. त्याचं कार्य काय? तर करील तुझला संसार वेगळा, दावीन आगळा परमानंद. आगळा परमानंद म्हणजे काय? की जो इतर कुणाकडेच नाही असा त्यांच्याकडे पंचप्रकाराचा आनंद आहे बरं का, परंतु त्याच्यापेक्षाही वेगळा असा परमानंद जो तो स्वतः उपभोगतो, तो परमानंद आहे. तो जीवाला देण्याकरता आलेला आहे. आणि म्हणून कवी सांगतात, धरा तुम्ही आता तयाचे चरण, नाही जन्म मरण शरणागता. खऱ्या अर्थानं त्या जीवाला, शरणागताला जन्म मरण नाही, त्याच्याकरता तुम्ही एकाचे चरण धरा. मामेकम शरणम व्रज. तुम्ही त्याचं पाय धरल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. कारण की आतापर्यंत आपण अनेक जणांचे पाय धरतो. लग्न असलं, कार्य असलं, सोहळा असला, खिशात पैसे असतात नसतात, परिस्थिती कशी असते. कोरोनात आपल्याला किती टेन्शन आलं होतं, बरोबर आहे का नाही? आपण साधे बोळे माणसं मराठवाड्यातली,
किती टेन्शन आलं होतं. आणि त्या काळामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं डॉक्टरकडे जायचं, ॲडमिट करायचं, कोणाला फोन करायचा, तिथं डॉक्टर काय बिल काढल काय माहीत नाही. मग ओळखीच्या माणसाला काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी जावं लागायचं, सांगावं लागायचं, याचं त्याचं आपल्याला संसारात पाय धरावे लागतात. परंतु स्वामी सांगतात की खऱ्या अर्थानं आम्हाला शरण आल्यानंतर तुम्हाला कोणाचेच पाय धरायची गरज नाही. तुमची जर पंतप्रधानाशी ओळख असली ना तर तुम्हाला कोणाचेच पाय धरायची गरज पडणार नाही. धरा तुम्ही आता तयाचे चरण, नाही जन्म मरण शरणागता. 4 चरणाचा अभंग आहे. जशी एखादी गाय गोठ्यामध्ये बांधतो तो गाईचा मालक आणि ती फिरत राहते, स्वामी गोड दृष्टांत देतात. गिरीधर म्हणे बांधलीसे गाय, सोडविल काय अन्य आता. ती सुटण्याकरता उपाय करते, त्याला खूप मोठ्याने धक्के देते, परंतु ते काही सुटत नाही. तो कासरा अजून आवळला जातो. तसे तुम्ही लोक आहे सर्व सांसारिका नाम सौख्य पदम दादासी. सर्व सुटण्याकरता जो उपाय करतो ना तो उलटा अंगलट येतो. बरोबर आहे का नाही? अंगलट येतो. तुम्ही सोडू शकत नाही. खोटा आहे संसार, टाकू शकत नाही. बरोबर आहे का नाही? राहावंच लागतं त्याच्यामध्ये. म्हणून संत सांगतात जेने बिरडे लाविले तो सोडी तै सुटे. ज्यांनी तुम्हाला संसारामध्ये पाठवलंय ना तोच सोडू शकतो. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 साडे 800 वर्ष खऱ्या अर्थानं मागच्या वर्षी अष्टजन्म शताब्दी महोत्सव साजरा झाला. आणि त्या दिवशी मी कीर्तनात मागच्या वेळेस म्हटलं पहिल्यांदा कीर्तन केलं होतं ज्याची गरज तापावडी या अभंगावर. त्याच्यानंतर मागच्या वेळेस कीर्तन केलं होतं गीता 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 वाचे जे म्हणती. आणि आता कीर्तन आहे ब्रह्मांड मालक प्रभू चक्रधर. कारण की घरामध्ये रोजच पिठलं आणि भाकर कंटाळून जातो ना माणूस. तेच कीर्तन सांगितलं असतं तुम्ही मला बोलावलं असतं का? नसतं. बोल बाबा तेच सांगू राहिला. नाही या ऐकली. बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा, माणसाला फसवता येतं, देवाला फसवता येत नाही. संसार हा कसा आहे? फसवाचे. लक्षात ठेवा. काय फसवा आहे, पण देव फसवा नाही. देव फसवू शकत नाही. तुमचे किती जवळचे नातेवाईक असू द्या, एक दिवस पैशाची बाजू आली किंवा पैशामुळे संबंध खराब होऊ शकता, परंतु देव त्याच्यामुळं सांगतो पत्रम पुष्पम फलम तोयम. तुझ्या शिव्यावर नको बाबा. तो सख्या भावाला सोडत नाही. माणसं कसे सख्या भावाला सोडत नाही. म्हणून देव सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम. काहीच देऊ नको बाबा, काहीच देऊ नको. जे असेल ते दे तू, परंतु माझ्याकडे ये. देव आग्रह करतात. आणि सर्व अवतार झाले. काल सुंदर या अवताराच्या लीळा आपण ऐकल्या. श्री चक्रधर प्रभू महाराज हा अवतार असा आहे की सर्व अवताराच्या सीमा ओलांडून पलीकडे गेलेला अवतार आहे. श्री दत्तात्रय प्रभू महाराज अधिकरण लक्षात ठेवा मार्गाला. परंतु त्यानंतर खऱ्या अर्थानं श्री गोपालकृष्ण, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज आणि त्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज की अनेक अवतार आहे, अनेक अवतार आहेत. परंतु या अवतारापेक्षा बाकीच्या अवताराने खऱ्या अर्थानं या मेलेल्या माणसांना जागं नाही केलं. वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी सच्चिदानंद बाबांना उठवलेलं होतं. त्यानंतर त्या चांगदेव नावाचे योगी होते. ते सकाळी उठल्यानंतर प्रेत समोर पडलेले असायचे आणि त्या ठिकाणी त्यांनी बघितल्यानंतर ते प्रेत उठून बसायची, जिवंत व्हायचे. ते मेले माणूस जिथे उठविले त्या ठिकाणी माणसं हे व्हायची, जिवंत व्हायची. मेलेली माणसं रात्री आणून टाकायची लोक. लक्षात ठेवा, अशा घटना बाहेर आहेत आपल्याला दिसणाऱ्या. परंतु अशी घटना नाही की एखादं प्रेत उठलं आणि ते प्रेत
खऱ्या अर्थानं उठल्यानंतर जीवांचा उद्धार करायला लागला अशी घटना इतिहासात नाही, लक्षात ठेवा. ते शांत राहिले. ती लोक होती, सामान्य लोक होती, ती घरी निघून जायची, संसाराला लागायची. इथं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी मेलेलं प्रेत उठवलं आणि उठवल्यानंतर साधं काम नाही, लक्षात ठेवा. स्वामी राजपुरुष होते, विशाल देवांचे पुत्र होते, आपल्यासारखे सामान्य मध्यमवर्गीय नव्हते. संपूर्ण राजपाट होता आणि त्या सर्वाचा त्याग केला. गुजरात देश भरवसन गरी, गुजरात देश भरवसन गरी, विशाल देव तो राजकरी, माननी माता चमकून काही, भार्यात याची कमळा राणी, मृत्यू त्या कुबरा, नमो श्री चक्रधरा, जय नमो नमो श्री चक्रधरा, जय नमो नमो श्री चक्रधरा, चक्रधरा. गुजरात देश भरवसन गरी, विशाल देव तो राज्य करी, माल्हणी माता चमकून काही, भार्या तयाची कमळा राणी, मृत्यू त्या कुमरा, नमो श्री चक्रधरा. जीव आणि देव याच्यातला फरक तुम्हाला माहिती आहे का? एखादा माणूस जाताना त्याचे काय हाल असतात, किती हाल असतात. त्याला रोग होतात, व्याधी होतात आणि मग ज्यावेळेस एखादी महिला त्या मृत व्यक्तीच्या घरी जाते आणि त्या महिलेला विचारते, महिलाकडे जाते. पुरुष माणसं काही नाही, ते आपले खांब्यासारखे बसेल राहते, काही टेन्शन घेत नाही. खरं डोळ्याला पाणी येतं त्या महिला मंडळाच्या. मग ती महिला तोंडाला पदर लावते, काय सांगू बाई, किती त्रास होता. बरोबर आहे का नाही? सांगू वाटत नाही, लक्षात ठेवा. हे जीवपण आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी प्रेत उठवलं आणि ते सुद्धा आज मानव संप्रदायातले सगळे कीर्तनकार आनंदानं नाचून गाऊन सांगतात. हे देवपण आहे, लक्षात ठेवा. हे देवपण आहे, हे जीवपण आहे आपलं. हे देवपण आहे. ज्यांनी मेलेलं प्रेत उठवलं, ते जाळले प्रेत कोटी सूर्यप्रभा, ते जाळले प्रेत कोटी सूर्यप्रभा, चैतन्याचा गाभा प्रगटला, हा चैतन्याचा गाभा प्रगटला, कोटी सूर्यप्रभा, ते जाळले कोटी सूर्यप्रभा, चैतन्याचा गाभा प्रगटला, चैतन्याचा गाभा प्रगटला, ते जाळले प्रेत कोटी सूर्यप्रभा, 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 चैतन्याचा गाभा प्रगटला, हा चैतन्याचा गाभा प्रगटला, हो चैतन्याचा गाभा प्रगटला, चैतन्याचा गाभा खऱ्या अर्थानं ईश्वर अवतार आल्यानंतर त्या खऱ्या अर्थानं मेलेलं प्रेत जिवंत केलं देवाने. तुम्हाला आम्हाला सुद्धा, आम्ही सुद्धा मेलेलीच माणसं आहे. आम्ही कुठं जिवंत आहे? आम्ही असून सुद्धा मेलेले. आम्हाला कळत नाही. संसार आम्हाला फसवत राहतो आणि खऱ्या अर्थानं संसारामध्ये आपण फसतोच. मी बऱ्याच ठिकाणी हेच सांगतो, कारण की देव फसवत नाही, लक्षात ठेवा. देव फसवत
नाही संसारामध्ये आपण बसतो. मी येता येता रेल्वेमध्ये बसलो होतो, रेल्वेने आलो आणि मग गाडी चांगली होती, पॉश होती. ठीक आहे, मध्ये सेलू मानवत घेत नव्हती, डायरेक्ट परभणी सुंदर चांगली होती. आणि मग एका ठिकाणी जालन्याला एक शेंगावाला आला बा. शेंगा आल्या, त्यांनी मस्त शेंगा दिल्या. शेंगा दिल्यानंतर मग मी शेंगा घेतल्या. मला थोडी इच्छा झाली, कारण की पाऊस पडायला लागला. पाऊस पडल्यानंतर शेंगा खाऊ वाटतात, बरोबर आहे की नाही. चहा पिऊ वाटतो, गरम गरम भजे खाऊ वाटतात. मी म्हटलं शेंगा घेतल्या आणि आता खायचा विचार केला, पण तशाच ठेवल्या. मग मागे एक माणूस होता माझ्या, तुम्हाला पाहून हसायला लागला. मग म्हणे, का हो बाबा तुमचं मला कळालं. म्हटलं काय कळालं बाबा. नाही नाही म्हणे, तुमचं मला कळालं. म्हटलं काय कळालं सांग तू. म्हणे तुम्हाला शेंगा खायच्या आहे. म्हटलं हो खायच्या आहे. का नाही खाते म्हणे तुम्ही. म्हटलं अरे खाल्ले शेंगा, तर टरबुलं कुठं टाकायचे. तू म्हणे टाका ना म्हणे पुढच्याच्या खिशात. मी म्हटलं अरे म्हटलं त्याच्यानं माझे भांडणं होईल ना, मला जायचं आहे म्हटलं कांबळच पोत जायचे, जाऊ दे गपचीप. नाही नाही म्हणे टाका म्हणे बिंदास, कशाला जीवाला जाळता, घ्या खाऊन शेंगा म्हणे, भूक लागली असेल तुम्हाला. अरे म्हटलं नाही भांडणं होतील, काय गॅरंटी म्हटलं. तर तो काहीच बोलणार नाही. अहो म्हणे बाबा 2 तास झाले हातामध्ये शेंगा घेऊन बसले, तुमच्या अगोदर मी शेंगा घेतल्या बी, खाल्ल्या बी, तुमच्या खिशात टरफुलं टाकले बी. तुम्हाला कळलं का म्हणे, लक्षात आलं का. जग असं आहे, जग फसवय, लक्षात ठेवा. सब पैसो के भाई रे, सर्व जग फसवय. आणि त्याने शरीर सुद्धा फसवतं आपल्याला. आपलं शरीर फसवायला लागतं. इच्छा जागृत आहे की आता ही जिलबी खावी, परंतु दाताने फसवलं, दात पडून गेले. इच्छा जागृत आहे की आताही पायी जावं राहेरला, पायी जावं बीजे गावला, पण पाय थकले. मन तरुण आहे, लक्षात ठेवा. आपण शरीराने फसवलं, शरीर सुद्धा फसवून टाकतं. म्हणून ईश्वर फसवणारा नाही, लक्षात ठेवा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांचा जो अवतार आहे ना, तो अवतार खऱ्या अर्थानं एक वेगळा असा अवतार आहे, स्पेशल अवतार. जसं एखाद्या ठिकाणी फार गुंड होतात, तसं द्वापार युगामधला परिस्थिती तशीच होती की धर्मरक्षा वय देवासही आती जन्म घेणे, त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच होती. आणि त्यांच्याकरता एक स्पेशल अवतार झाला गोपाल कृष्णांचा. म्हणजे कशा करता, फक्त आणि फक्त त्या दृष्टांचा संहार करण्याकरता. तसं या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांचा अवतार दृष्टांचा संहार करण्याकरता नाही झाला. या अवताराचं एक प्रमुख कारण आहे, जसं गोपाल कृष्ण महाराजांच्या अवताराचं प्रमुख कारण होतं की यथा श्रीकृष्ण अवतारे भूभार हरणमच, फक्त पृथ्वीवरील दैत्यांना शासन करणारा अवतार आणि जीवोद्धरण हे अनुषंगिक कारण होतं. तसं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांचा जीवांचा उद्धार करणे हे प्रमुख कारण आहे. बाकी सगळं अनुषंगिक, लक्षात ठेवा. याच्या करता अवतार आलेला आहे. अभंगाचं पहिलं चरण. ब्रह्मांड मालक प्रभू चक्रधर, ब्रह्मांड मालक प्रभू चक्रधर, ब्रह्मांड मालक प्रभू चक्रधर, ब्रह्मांड मालक प्रभू चक्रधर. Come on!
मालक, तुम्ही आम्ही मालक आहोत. 4 एकर 5 एकर 10 एकर 50 एकर आणि त्याच्यावर आमचा रुबाब आहे तालुक्यामध्ये, गावामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि त्याच्या पुढं काही असं तर मग पलीकडच्या जिल्ह्यामध्ये आपले नातेवाईक असतात आणि ते काम आपल्याला फक्त सोयरीक जमवण्याकरता कामं पडतात बाबा, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही मालक आहोत. आपलं ब्रह्मांड केवढं घे, 5 एकर 10 एकर 15 एकर, त्याच्यावर आपली सत्ता आहे. तसं तो अनंत ब्रह्मांडचा मालक आहे आणि आला सेभूवर जीवासाठी स्पेशल अवतार जीवांसाठी आलेला. बाकीचे अवतार आले, देवे ही राज्य केले, भक्तजने ही राज्य केले. अर्जुन देव राजेच होते, कृष्ण भगवंत राजे होते, परंतु स्वामी सांगतात की आम्ही सुद्धा यतिमुनीचा वेश स्वीकारला आणि स्वामींची इच्छा आहे की या जीवांनी सुद्धा यतिमुनीचा वेश स्वीकारावा, यांनी सुद्धा संन्यास घ्यावा, अशी इच्छा या अवताराची. तुम्हाला सर्व सामाजिक कार्यकाल कळालेला आहे, लक्षात ठेवा, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांचं. परंतु या अवताराची इच्छा आहे. जसं तुमच्या घरी पाहुणा आल्यानंतर तुम्ही म्हणतात काय करायचं, जर तुमचे जावई आले तर तुम्ही विचारता काय करायचं बाबा, जेवायला काय करायचं, काय आवडतं तुम्हाला. तसं स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराजांना काय आवडतं की तो जीवात्मा त्याचं जीव पण जेव्हा टाकून देईल ना, तेव्हा मी माझा आनंद त्याला देईल, माझं देव पण त्याला देईल. लक्षात ठेवा, आपण आपलं जीव पण टाकायला तयार नाही. देव खाली आला, भूतलावर आला, देवाचं देव पण देवानं सोडून दिलं. स्वतःच्या आनंदामध्ये निमग्न असणारा अवतार आहे. परमेश्वर स्वतःच्या आनंदामध्ये मग्न होते. काही गरज नाही तुमच्या आमच्याशी घेणं देणं नाही. स्वतःचा स्पेशल आनंद आहे त्यांच्याकडं, गरज नाही तुमची आमची त्यांना. परंतु त्यांना वाटलं हा काय आनंद उपभोगतोय, कारण की याच्या आनंदामध्ये तूट सांदे, म्हणजे कधी सुख येतं कधी दुःख येतं, तर याचा हा आनंद आपण याला संसारापासून वेगळं करून स्वतःचा आनंद द्यावा. जो आनंद स्वतः परमेश्वर उपभोगतात तो आनंद तुम्हाला आम्हाला देण्याकरता देव आलेले. आम्हाला असं वाटतं स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराजांचा अवतार याच्याच करताय स्पेशल. ते जे खातात, ते जे पितात, याचा अर्थ ते जे आनंद उपभोगतात ना, तो आनंद देण्याकरता आलेला आहे. जसं एखादा मोठा राजा असतो आणि एखादा एकदम साधा मनुष्य, ज्याला घर नाही, दार नाही, काहीच नाही, अशा एखाद्या माणसाला त्या राजाने उचलावं आणि आपल्या समोर बोलवावं. त्याची योग्यताही नसते, त्याच्या समोर बसायची योग्यता नसते, पण तो राजा म्हणतो जाऊ दे, तुला एखादं प्रधान बनवून टाकू, तुला योग्य करून टाकू. तसं अयोग्यासे योग्य करीत ईश्वर. ईश्वर जर तो अयोग्य असताना त्याला योग्य करतात. एखाद्याला बळच अनुसरण घडवतात, नसल येत तर त्याचा 50 एकर कापूस असेल ना, तो पण जाळून टाकतात. लक्षात आलं का? काय अवताराची खावणी अशी आहे. आणि म्हणून हा अवतार स्पेशल आनंद देण्याकरता आलेला अवतार आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री सच्चिदानंदमय स्वरूपम मुख्यादिनामांकित शक्तियुक्तम. श्री सच्चिदानंदमय स्वरूपम, सच्चित आणि आनंदमय त्याचं स्वरूप आहे. तुमच्या आमच्यात येऊन त्याला काहीच करायचं नव्हतं. त्या देवाला तुमचं आमचं घेणं देणं पण नव्हतं, परंतु तुम्ही आम्ही आनंदाचा लायक होतो, पात्र होतो, आणि म्हणून या जीवात दृष्टी गेली देवाची. श्री सच्चिदानंदमय स्वरूपम मुख्यादिनामांकित शक्तियुक्तम षड
षडलक्षणं हि परमेश्वराख्यम सर्व काही ऐश्वर्य त्याच्या जवळ आहे षडलक्षणं हि परमेश्वराख्यम तं चित्परं चक्रधरं स्मरामि हे नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ योगेश्वर वासुदेव कैवल्य पदम ददाती श्री जीव कैवल्य पदम ददाती खऱ्या अर्थानं या जीवात्म्याला जीव म्हणून माणूस म्हणून जगता येत नाही त्या जीवात्म्याला स्वामी महात्म्य म्हणते ज्याला माणुसकी संपली ज्याची त्याला श्री जीव कैवल्य पदम ददाती तो देव त्याला कैवल्य देऊ इच्छितो स्वतःचा आनंद उपभोगताना तो आनंद देऊ इच्छितो आणि म्हणून तो ईश्वर खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या करता आलेला आहे सर्व खटपट त्याने आमच्या करता केलेली आहे जसा एखादा कामुक मनुष्य असतो आणि तो आपल्या प्रेयसीच्या घराभोवती चक्र मारतो काय करतो चक्र मारतो ती कधी येते कधी नाही कुठं राहते तिचा पत्ता काय आडनाव काय कधी भेटल ती कधी दिसल आपल्याला हा विचार करतो ना तसं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज या जीवाच्या पाठीमागे लागले त्या जीवाकरता वेडे झाले लक्षात ठेवा व्यसन धारण केलं की या जीवाचा उद्धार करायचा आहे हा जो नष्ट आनंद लवा कुलोती मलिन अति मलिन असा आनंद उपभोगतोय तो आनंद दौडून परमानंद याला द्यायचा आहे श्री जीव कैवल्य पदम ददाती हे नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ अवताराची भूमिका स्पष्ट झाली अवतार आला कशा करता देव आल्यानंतर त्या अवताराची भूमिका असते तुमच्या आमच्या जन्माचं कारण काही नाही लक्षात ठेवा आम्ही फेकल्या गेलो कर्माने फेकल्या गेलो जसं एखादा माणूस थोडा वाईटच असतो वागायला बरोबर की नाही आणि मग आपण म्हणतो जाऊ त्याच्यापासून थोडा लांब ठेवा त्याला म्हणजे आपण त्याला लांब फेकतो तसे आपण कर्माने या जन्मातून या जन्मात आलेलो आहे फेकत आलेलो लक्षात ठेवा आपल्याला इच्छा नाहीये देव इच्छेनं अवतार धारण करतो मनामध्ये कल्पना केली असता ती माया मुख्यादि नामांकित शक्तियुक्तम सर्व तिच्याकडे सामर्थ्य आहे ती मुख्य दासी आहे भगवंताची आणि ती या सृष्टीची रचना करते संहार करते परमेश्वराने मनामध्ये फक्त उल्लेख केला असता तुमचा आमचा उद्धार होऊ शकतो लक्षात ठेवा बाकीचे अवतार आहे ना कोणाच्या हातामध्ये कृपा आहे श्री प्रभू महाराज ज्या वेळेस येतात ना तुमच्या आमच्या हातामध्ये काही नाही आहे का काही आपल्या हातामध्ये कोणी पैसे दिले का आपण 3 वेळा मोजून घेतो आपल्याच हाताने आणि कोणाला द्यायचे तर 5 वेळा मोजून देतो लक्षात ठेवा कारण की आपल्या हाताने वाढतही नाही आणि कमी होत नाही श्री गोविंद प्रभू महाराज काय करायचे तिकव नायकाच्या त्या परिवारामध्ये गेल्यानंतर श्री कराने त्या कृमी घ्यायचे आणि घेतल्यानंतर त्या कृमींना ब्रह्मपदी पाठवायचे त्या श्री करामध्ये कृपा होती लक्षात ठेवा भाष्यकार सांगतात कोणा अवताराच्या डोळ्यामध्ये कृपा आहे कोणाच्या श्री चरणामध्ये कृपा आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांचा अवतार असा आहे की अपाद मस्तक मेरी कृपा श्री मुकुटापासून श्री चरणापर्यंत कृपेनं भरलेला अवतार आहे कोणी एखादा माणूस आला तो बघून सुद्धा स्वामींना लगेच दंडवत करायचा किती पापी माणूस असू द्या तो आल्यानंतर पहिल्यांदा दंडवत करायचा लक्षात ठेवा आणि म्हणून दोन्ही अवताराची जयंती आहे म्हणजे अवतार दिनी म्हणून श्री गोविंद प्रभू महाराजांच्या बद्दल सुद्धा बोललं पाहिजे कारण की काल श्री चक्रधर प्रभू महाराजांच्या वरती आपण ऐकलंय श्री गोविंद प्रभू महाराजांची लीळा अशी आहे आणखी अवतारी सुरपी आणि सुरापी परी श्री प्रभूंच्या कर पुष्पी कैवल्यपथ आणि अवताराच्या मध्ये हातामध्ये शस्त्रे जसे आमच्या हातामध्ये असतात कोणते आपल्याकडे कोणते कोणते शस्त्र आहे आपण एखाद्याला बोलू शकतो बरोबर आहे की नाही
एखाद्याला ताकद दाखवू शकतो, आपलं सामर्थ्य दाखवू शकतो, परंतु दुसऱ्याला आनंद देणारं शस्त्र नाही आपल्याकडं. बाकीच्या अवताराकडे आनंद देणारं शस्त्र आहे. गोपालकृष्ण महाराजांनी दृष्ट मारले परंतु जगाला आनंदच दिला, लक्षात ठेवा. आणि की अवतारी सुरपी आणि सुरापी परिश्री प्रभूंच्या करपुष्पी कैवल्य पथ टाळी वाजवी ती हास्य स्वीकारी ती हास्य स्वीकारिती कृमी पाठविती ब्रह्मपदी. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांचे गुरु आहे, लक्षात ठेवा. ज्या अवताराकडं सर्व काही आहे असे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज श्री गोविंद प्रभू महाराजांना गुरु मानतात आणि त्यांच्याकडून शक्ती स्वीकार केल्यानंतर त्यांचा सन्मान राखतात. जोपर्यंत स्वामी या महाराष्ट्रात होते तोपर्यंत गुरुचा सन्मान राखला, लक्षात ठेवा. आम्हाला आमच्या गुरुचा सन्मान राखता येतो का? विचार करा. आमचे गुरु आले नंतर आम्ही लांब पडतो का समोर जातो दंडोत करायला? काय करतो आपण? जातो का दंडोत करायला? समजा कोणीतरी बाबा आले किंवा आपले गुरु आले तर आपण जातो का दंडोत करायला? स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराज श्री गोविंद प्रभू महाराज आल्यानंतर समोर जायचे दंडोत करायला, समोर त्यांना आणायला जायचे. ज्यावेळेस ते निघायचे त्यावेळेस त्यांच्या सोडवायला जायचे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वामी खोलबुंती घालायचे. स्वामी सुंदर होते गोविंद प्रभू महाराजांच्यापेक्षा, म्हणून स्वतःचं सौंदर्य त्या ठिकाणी झाकून घ्यायचे. गुरुपेक्षा चांगलं दिसत नव्हते, लक्षात ठेवा. स्वतः त्यांचं जेवण झाल्यानंतर उष्टा प्रसाद स्वामी घ्यायचे. आणि असा हा अवतार खऱ्या अर्थानं गुरुचं महत्व आज समाजामध्ये गुरु केलाय. गुरु केला लोकांनी, बऱ्याच मार्गात गुरु करतात. वारकरी संप्रदाय गुरु करतात, इकडेही गुरु करतात, पण थोडे थोडे पेतात लोक. बरोबर आहे का नाही? चोरून चोरून पेतात. बरोबर आहे का? जे आहे ते खरं बोलतो. निवडणुकीच्या कालखंडात लक्षातच राहत नाही आपण गुरु केलाय का नाही, आपण गुरु केलाय का नाही. गुरुची आठवण येत नाही, कळतच नाही का आपण भजनाला जात होतो, वारीला जात होतो किंवा इकडं कांबळजला होतो. एवढं सुंदर कीर्तन आपण ऐकलं. 7 बाबा ठेवले आदरणीय अनंतरथ बाबांनी. लक्षात ठेवा. हे कशा करताय? तुम्हाला याच्यातलं काही नाही आलं तरी चालेल, परंतु तुम्हाला पाप करताना ह्या देवाची आठवण झाली पाहिजे. लक्षात ठेवा का हे माझ्या करता होतं, हा सप्ताह माझ्या करता होता आणि हे कीर्तन फक्त आम्हाला याच्या करता सांगितले. तुम्हाला पुण्य करायची इच्छा नाही झाली काही हरकत नाही, परंतु तुम्ही पापापासून परावृत्त झाले पाहिजे याच्याकरता हे कीर्तन. पुण्य नाही केलं तर चालेल ना, पुण्य खूप करू नका. स्वामी सांगतात खूप काही देवधर्म तुमच्याकडून नाही झाला तरी चालेल, परंतु तुम्ही निषेध जे आहे ना ते टाळत जा. तुम्ही निषेध टाळा फक्त, आम्ही ते टाळत नाही. आणि एक दिवस काय होतं, माणसाची सवय असते, सवय लागली 8 दिवस 15 दिवस कशाची असो, जशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना काय व्यसन आहे. व्यसन कधी जडतं? एखादी सवय असते त्यानंतर सवयीचा स्वभाव बनतो आणि स्वभावानंतर त्याचं व्यसन बनतं. लक्षात ठेवा. तिसरी अवस्था आहे सवय, स्वभाव आणि नंतर व्यसन. आणि मग तया ते सांडू न सके, त्याला सोडू शकत नाही. त्या ठिकाणी त्या माणसाला 9 वाजले रात्री आणि 9 वाजल्यानंतर त्याला बाहेर पाऊस पडायला लागला. त्या पावसामध्ये त्याला थंडी वाजायला लागली आणि मग आता त्याला माहिती आहे कोणतं औषध आहे ज्याने आपल्याला गरम वाटेल. लक्षात आलं का? कोणता असा औषध आहे जगामध्ये ते कोणत्याच डॉक्टरकडे भेटत नाही. MD असो का MBBS असो, मग तो गाडीला किक मारतो आणि तिथं रात्री 12 वाजता
1 वाजता पोहोचतो आणि तिथं जाऊन ते औषध घेऊन येतो. कोणतं औषध? जे निवडणुकीच्या काळामध्ये भेटतं ते. त्याच्याशिवाय त्याला बरं वाटत नाही पावसामध्ये. म्हणजे भर पावसात तो जातो, लक्षात ठेवा. कारण त्याला ते काय लागलेलं आहे? व्यसन लागलेलं आहे. महानुभाव संप्रदाय सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज खऱ्या अर्थानं जीवांचा उद्धार करता करता जीवांना उद्धार तर करतायत, परंतु जीवांचे सप्तव्यसन सोडून घेतात. लक्षात ठेवा. ज्यावेळेस हे उपदेशी मंडळी तुम्ही बघताय सर्वजण की एवढे उपदेशी गावामध्ये आणि या सर्वांकडून यांच्या गुरुनी संकल्प सोडून घेतलेले. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, काम वेड्या दाम करी दाम करी काम वेड्या दाम करी दाम करी काम वेड्या दाम करी. जुगार सट्टे बाज कुणी खेळे मुंबई पटका, कांडाळ चौकडी जमता कुणी घे एक झटका. कुणी जुगारानं वाया गेला, कुणी मटक्यानं वाया गेला, कुणी दारूनं वाया गेला. आणि काही लोक आकडा लावतात. आकडा माहिती आहे? तो जोरात चालतो, त्याच्या डोक्यात आकडाच राहतो. किती वाजले त्याला विचारलं, त्याला सांगता येत नाही, पण त्याचा एक आकडा फिक्स असतो. काल हा नाही लागला तर उद्या हा लावायचा. काही माणसं जुगारानं वाया गेलं. द्वापार युगामध्ये कृष्ण भगवंतांनी किती वेळा सांगितलं, पांडवांनी त्या ठिकाणी डाव रचला आणि संपूर्ण राजवैभव हरून बसले. कोणी जुगार सट्टे बाज, कोणी खेळे मुंबई पटका, चांडाळ चौकडी जमता कुणी घे एक झटका. सर्व समाज बघितला संतांनी आणि सांगितलं अनेक माणसं वाया गेलेली आहे. परंतु महानुभाव संप्रदायामध्ये ज्यावेळेस हा उपदेशी मनुष्य अन्य धर्मातून येतो आणि त्याला ज्यावेळेस त्यांचे गुरु जे असतील, आदरणीय अनंतराज बाबा असतील, आदरणीय श्रद्धेय रमेशराज शास्त्री जे असतील, ही मंडळी या भागामध्ये आहे, खऱ्या अर्थानं पंथ प्रसाराचं काम करते. यांच्याकडे आल्यानंतर हे पहिले सांगतात की तुझे व्यसन आहे तुझे ते सोडून दे. तो म्हणतो बाबा मी काहीच नव्हतं करत. बाबा म्हणतात तरी सोड, याच्यानंतर नको करायला. एवढी काळजी महानुभाव संप्रदाय घेतो की आता याच्या अगोदर करत असेल तेही सोड, त्याचंही प्रायचित्त घे आणि याच्या पुढेही होणार नाही याची आम्हाला गॅरंटी दे, तेव्हाच आम्ही तुला चक्रधर स्वामींचं नाव सांगू. कोणी जुगार सट्टे बाज, कोणी खेळे मुंबई पटका, चांडाळ चौकडी जमता कोणी घे एक झटका. शर्यत घोडा चौकुर सुटला, शर्यत घोडा चौकुर सुटला, ऐकला त्याने लगाम रे. काम करी काम वेड्या काम करी काम, काम करी काम वेड्या काम करी काम, काम करी काम वेड्या काम करी काम. खऱ्या अर्थानं ही भूमिका आहे महानुभाव संप्रदायाची. याच्या पलीकडे तुम्हाला खूप काही नाही करता आलं चाललं, परंतु निषेध मात्र टाळा, ही सर्वात मोठी भूमिका आहे. प्रत्येक कीर्तनकार शेवटी का व्हायना एवढ्या काल लीळा ऐकल्या तुम्ही, एवढं कीर्तन ऐकलं, पण बाबांनी बरोबर सांगितलं शेवटी. तुम्हाला लक्षात ठेवा, कारण की तुम्ही नाही चरित्र वाचलं तर चालल, परंतु तिकडं काही तुमचे पाय जायला नको. कारण की संगत लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस संगतीनं श्रीमंत मित्र असला, दुसऱ्या गावचा असला, त्यामुळे आपण निघून जातो. आणि दुसरी गोष्ट, सर्व ग्रस्त धर्माकरता मला नामस्मरण घडलं पाहिजे. नामाची महती इतकी मोठी आहे. एक माणूस होता, रात्री 12 वाजता निघाला अमावस्येच्या दिवशी. अमावस्येच्या दिवशी कुठंच प्रकाश नसतो, कुठंच प्रकाश नसतो. आता हा माणूस निघाला रात्री आणि त्याला बस काय उशीर झाल्यामुळे घरी जायला उशीर झाला आणि कुठं येत होता? कांबळजलाच येत होता. कांबळजलाच येत होता आणि येता येता कोणतं गाव लागतं अलीकडं? देवापूर. तिथपर्यंत आला तो चालत चालत.
मलाही बराच उशीर झाला, 8 वाजले पार. 8 वाजेपर्यंत मी बघित होतो, म्हटलं आता कीर्तनाला पोहोचतो का नाही, का पुन्हा पाऊस येतो, पुन्हा पावसात कीर्तन करावं लागतं. तो मनुष्य देवापूरपर्यंत आला आणि 2 भूतं भेटली त्याला. एकदम अकराळ विक्राळ रूप होतं त्यांचं. दोघांनी त्याला धरलं गाचंडीला आणि त्यांनी विचारलं, काय रे म्हणे, कुठला आहे म्हणे, कांबळाचं आहे. काय असं? दुसरं भूत म्हटलं, याला तळून खायचं का भाजून खायचं म्हणे. काय, तळून खायचं का भाजून खायचं? दुसरा म्हणे भाजूनच खाऊ म्हणे. पहिलवान दिसतो माणूस चांगला. ठीक आहे म्हणे. तो माणूस चळ कापायला लागला. काय करावं आता? आणि तो काही, त्याला काही नाव माहीत नव्हतं. लक्षात ठेवा, त्याला काही नाव माहीत नव्हतं. आणि मग दुसरं भूत एकाला म्हटलं, अरे म्हणे भाजून खायचं, परंतु अग्नी कुठं, विस्तव कुठं, इथं जा म्हणे, एका पलीकडे बघून आण. आणि तो मनुष्य, ते भूत तिकडून इकडं आलं. कुठं? कांबळाचं. बघितलं इकडं रात्री तर रमेश शास्त्रींचं कीर्तन चालू मोठ्याने जोरात. ते तिकडंच पळालं. ते लीळा ऐकून ते तिकडंच पळालं आणि त्या मित्राजवळ गेलं, दुसऱ्या भूताजवळ. म्हणे नको रे बाबा, मी काही जात नाही ते जवळ आता. का बरं? तिथं ते चालू आहे म्हणे. काय? तिथं ते चालू आहे. लक्ष देऊन ऐका, कान देऊन ऐका. असं का म्हणे, ते चालू आहे का? काय हरकत नाही म्हणे. मग याला आपण तोडूनच खाऊ म्हणे, असंच कापू म्हणे, काय हरकत नाही, कच्चा तर कच्चा. तो माणूस आता घाबरायला लागला, पण हुशार होता. तो म्हणे मी ते करल बरं का म्हणे. लक्षात आलं का? तो मनुष्य काय म्हटला? मी ते करल जे हे भूत ऐकून आलं. ते आता घाबरायला लागले. दोन्ही भूत घाबरायला लागले. त्याला माहित नव्हतं त्यांनी काय करायले किंवा त्यांनी काय बघितलं किंवा त्यांनी काय ऐकलं, हे त्या माणसाला माहीत नव्हतं. फक्त हा काय म्हटला, मी ते करल जे यांनी बघितलं किंवा ऐकलं. ते दोन्ही भूत लांब पळून गेले. याला काहीही माहिती नव्हतं त्यांनी काय ऐकलं किंवा काय बघितलं. परमेश्वराच्या नावाचा सर्वांना धाक पडतो. लक्षात ठेवा. भूत बाधा भेने त्यांचे, भूत बाधा भेने त्यांचे, नाव घेतल्यानंतर या ब्रह्मांडामध्ये ते अवतार धावून येतात. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांचा विशेष आहे की पलीकडच्या ब्रह्मांडाचा एखादा भक्त असला, अडचणीत सापडला आणि त्यांनी जर स्वामींचं नाव घेतलं ना, तर स्वामी अभिमान स्वीकार करतात. स्वतःला नाही जाता आलं तर दुसरा अवतार तिथं पाठवतात. लक्षात ठेवा, ही या अवताराची खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. आणि या अवताराकडं सर्वात जास्त नाव ऐकल्यानंतर स्वप्नामध्ये सुद्धा भक्ताला त्या ठिकाणी जाणीव व्हायची. संकटामध्ये होती साधा, दप्पदिशी पाण्यामध्ये पडल्या कारण की त्याला इच्छा होती देवाला भेटायची. सकाळी सकाळी पहाटेच उठली, उजाडलं पण नव्हतं, इतकी घाई झाली, देवाला भेटायचं आणि निघाली. आणि निघताना पाण्यामध्ये पडल्यानंतर खोलवर गेली पाण्यामध्ये. मोठ्याने आवाज दिला, श्री चक्रधरा. नाव घेतल्यानंतर स्वामींनी, जशी स्वामी तिथं जवळच आहे असं स्वामींनी त्या ठिकाणी तिला बाहेर काढलं. लक्षात ठेवा, आपलं नाम मुखामध्ये असलं पाहिजे. आणि आपला देव आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला जाऊ नये त्या ठिकाणी जर आपण गेलो, कदाचित जाण्याची वेळ आली, तिथं आपल्याला हे सर्व आठवलं पाहिजे का हे सगळे याच्याच करता होतं. हे सगळं खटाटोप, एवढा मोठा कार्यक्रम, हे सगळं याच्याच करता होतं. लक्षात ठेवा. अनेक जन्म आलो फिरूनी,
अनेक जन्म आलो फिरुनी जीवासना विश्राम रे चक्रधर नाम तारी चक्रधर नाम तारी चक्रधर नाम तारे चक्रधर नाम तारे चक्रधर नाम तारे चक्रधर नाम तारे खऱ्या अर्थानं या अवताराची विशेष खूप आहे, परंतु तुम्हाला समजतील असं सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. कारण की खऱ्या अर्थानं जीवात्म्याचा स्वभाव नष्ट होत नाही. स्वभाव नष्ट होत नाही. एका माणसाच्या ठिकाणी कीर्तनाला गेलो, एकटाच आयोजक होता बिचारा, आणि चांगली नोकरी लागली, सगळं चांगलं झालं, बरेच दिवस झाले, इच्छा होती काहीतरी कार्यक्रम करायचा, काहीतरी करायचं देवाला, आणि एकटाच माणूस इच्छा झाली, कार्यक्रम केला, सुंदर कीर्तन झालं. रात्री कीर्तन झाल्यानंतर रात्री 12 वाजता मी त्या ठिकाणी म्हणे, बाबा इथं पाण्याचा तांब्या ठेवला आणि मी इथं झोपतो म्हणे, आता तुम्ही झोपा म्हणे. ठीक आहे म्हटलं. रात्री 12 वाजले, मी झोपलो, तो झोपला. 5-10 मिनटं निघून गेले आणि मोठ्याने आवाज आला, उतर खाली आहे. तसा उठलो मी, जागा झालो. म्हटलं अरे काय, म्हटलं बुधबित्त नाही ना म्हटलं याच्या घरात, पळून जायची सोय नाही, आणि अजून काही पूजा बिजा काही केली नाही, तसं जाता येत नाही. मग मी 5-10 गाठ्या केल्या, पुन्हा झोपलो, आणि झोपल्यानंतर 10-15 मिनटं झाले, पुन्हा मोठ्याने आवाज आला, उतर खाली. आता म्हटलं झोपायचं नाही. 3 वाजले. 3 वाजल्यानंतर तो मनुष्य उठला आणि मग मला म्हटला, का हो बाबा लगेच लवकर उठले म्हणे. म्हटलं अरे येड्या, मी झोपलोच नाही. झोपल्यावर आवाज येतो, उतर खाली. म्हणे बाबा हे कीर्तन बिर्तन सगळं ठेवलं नाही, त्याच्या निमित्तच ठेवलं, मी कंडक्टर आहे, मला सवय म्हणे, सुट्टे पैसे नसेल तर उतर खाली. लक्षात आलं का? रात्री माणसं त्याच्यातच राहत्या, झोपत नाही माणसं, त्यांच्या मनामध्ये तेच विचार राहता, आणि त्या विचारापासून परावृत्त करण्याकरता धर्मही लक्षात ठेवा. त्या विचाराकरता, कारण की जसं एखाद्या कुंभाराकडे गाढवा असते, माहिती तुम्हाला, गाढवं असतात. काही गाढवं बांधलेली असतात आणि काही गाढवं मोकळी असतात. आणि मग एक गाढवं असतं, चांगलं असतं, दष्टपुष्ट असतं. कुंभारदादा काय करतो, त्याच्यापाशी जातो आणि त्याच्यापाशी गेल्यानंतर त्याच्या पायाला थोडंसं कसं रिंगण मारतो, त्याच्या पायाला स्पर्श करतो. आता त्या गाढवाला वाटतं की मला बांधलंय. काय गाढवाला काय वाटतं, मला बांधलंय. आणि मग त्याचे 5-6 मित्र त्याच्याकडे येतात थोड्या वेळाने दुपारच्या वेळेस. अरे म्हणे चाल ना म्हणे कुठंतरी जाऊ फिरायला. आता गाढवं कुठं जातात, कुठं जातात, उकिरड्यावर. तो म्हणे आलो असतो म्हणे, पण मला बांधलंय म्हणे. आता त्याला बांधलं होतं का? नाही. आपल्याला असं वाटतं, कुणाला? गाढवाला वाटतं का मला बांधलंय. लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं देव हेच सांगतायत की आपल्याला वाटतं संसार बांधत नाही. लक्षात ठेवा, बांधत नाही. आपल्याला वाटतं की नाही बांधलोय आपण, नाही, संसार बांधत नाही. राजे लोकांनी संन्यास घेतलेला आहे, अशी उदाहरणं या भारताच्या इतिहासामध्ये आहे. संपूर्ण राजवैभव टाकून दिलं. आजही तुम्ही बघा, महानुभाव संप्रदायातच नाही, जैन संप्रदायात सुद्धा, गुजरातमध्ये बघा तुम्ही, हिऱ्याचे व्यापारी त्यांनी संपूर्ण टाकून दिलं. कारण की काहीतरी व्हॅलिडिटी लक्षात ठेवा. एक आनंद आहे संसाराचा, एक आनंद आहे खऱ्या अर्थानं परमार्थाचा, काहीतरी वेगळा आहे म्हणून तुम्ही येतात नाही. इथं काहीतरी तुमच्यापेक्षा वेगळा आनंद आहे. लक्षात ठेवा, तो आनंद कोणता आहे, तर तो परमानंद आहे. अभंगाचं 2रं चरण.
संसारा वेगळा. सुंदर चाल म्हटली बाबांनी. पहिले वेगळी म्हटली. करील तुझला डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी. खऱ्या अर्थानं देवाचा आनंद फार वेगळा आहे की ज्यामध्ये आपला संसाराचा आनंद तोकडा पडतो, कमी पडतो. की जसं आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं अरे आपल्याकडे काहीच नाही, तसं ईश्वर आहे आणि ईश्वराचा आनंद आहे. ज्या वेळेस स्वामींच्या सन्निधानी असणारे इंद्रभट होते त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना खरूच झाली ना, स्वामींचं उरलेलं पाणी घेतलं स्नानाला आणि ज्यावेळेस त्या अंगावर टाकायचे ना त्यावेळेस इंद्राला तुच्छ लेखायचे. लक्षात ठेवा, जाय रे इंद्रा, हे सुख तुझंशी नाही, हे स्वामींचं आम्हाला चरणोदक भेटलं असं सुख तुला सुद्धा नाहीये. ज्यावेळेस स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराज डोमेग्रामला नागदेवाचार्यांच्या छातीवरती त्या ठिकाणी हृदयावरती श्री चरण ठेवायचे ना त्यावेळेस आचार्य श्री केशिराज बास वर्णन करतात की तया सुखा परिमाण कवनी चिनेने. त्या सुखाची मोजमाप मर्यादा आजपर्यंत कोणी सांगू शकत नाही. एवढं अनंत आणि अमर्याद असणारं सुख होतं जे ईश्वरापासून पाजरत होतं. परंतु आम्हाला ह्या सुखाची गोडी लागलेली, हे सुख सुटत नाही याची गोडी लागलेली आहे आम्हाला. आम्ही कीर्तनात बसलो तरी व्यवस्थित बसणार नाही, पायच ताणून बसू, जिथं खांबा भेटल तिथंच बसू, असेच हो. कारण की ते आमचं गप बसत नाही, शरीराला वळण लागली ना. काहीतरी काही माणसं असतात तरी रिकामीच पाय आला होता, खुर्ची बसले, घरी बसले, याच्यावर कशावर त्या पलंगावर बसले, काही नाही. कारण त्या ठिकाणी स्वामी सांगतात त्याचा स्वभाव जात नाही. एका ठिकाणी सुंदर कीर्तन चालू होतं, बाबा चांगले धाड पाड होते, हे बेंबीपर्यंत दाढी होती बाबाची, एवढी मोठी दाढी होती आणि बाबा इतकं सुंदर कीर्तन सांगत होते. समोर एवढे लोक होते, अर्धा तास कीर्तन झालं, 1 तास कीर्तन झालं, एक महिला समोर बाबाच्या समोर रडत होती. बाबा 3-3 वेळा त्या महिलेकडे पाहायचे, काय महिला रडू राहिली. इतकं प्रेम, इतकी भक्ती कीर्तनात कुठंच पाहिली नाही. एवढी गावं फिरलो परंतु एवढी भक्ती पाहिली नाही. 2 तास होतात, 2 तास झाल्यानंतर लोक बाबाकडे येतात पूजा करायला, पण बाबा मात्र तिच्याकडे जातात आणि बाबा तिला विचारतात, एवढी गावं फिरलो म्हणे परंतु एवढी भक्ती आणि एवढं प्रेम पाहिलंच नाही. काय कारण आहे एवढी कीर्तनामध्ये प्रेम आणि भक्ती निर्माण झाली तुझ्या मनामध्ये? कोणीच रडलं नाही म्हणे, परंतु तुझ्या डोळ्यामधून अश्रू काही थांबत नव्हते. त्यावेळेस ती महिला म्हटली, बाबा 8 दिवस झाले, 8 माझा एक बोकड होता, त्याची आणि तुमची दाढी सारखीची म्हणे. तुम्ही जेव्हा दाढीहून हात फिरवायचे ना तेव्हा मला त्याचीच आठवण यायची, तसं डोळ्यातून पाणी यायचं म्हणे माझ्या. म्हणजे बाबा पाहत होते भक्ती आणि ती काय पाहत होती लक्षात आलं ना? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला भक्ती खऱ्या अर्थानं भक्ती ते कठीण शुरावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर. भक्ती करणं हे शूर लोकांचं काम आहे. म्हणून भक्ती करणं हे शूर लोकांचं काम आहे. जसं देशाचं संरक्षण करणं हे क्षत्रियाचं काम आहे किंवा शूर लोकांचं काम आहे, तसं देवाची भक्ती करणं हे सुद्धा शूर लोकांचं काम आहे. लक्षात ठेवा, स्वामिकाचं गुरु भक्ती हे शूर लोकांचं काम आहे. पित्याचं वचन पालन करणं शूर लोकांचं काम आहे. लक्षात ठेवा, नेभट माणसाचं आईबापाला सांभाळत नाही. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे शूरता आहे, वीरता आहे, तो कधी आईबापाला सोडून राहणार नाही. आज समाजामध्ये असंख्य वृद्धाश्रम निर्माण झालेले आणि म्हणून भक्ती ते कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर. भक्तीची उदाहरण जर तुम्हाला द्यायचे ना अनेक देता येईल. जर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही म्हणशाल ना तर छत्रपती शिवाजी महाराज होते ना, यांच्याकडे काही नव्हते, मोजकेच मावळे होते. लक्षात ठेवा, मोजकेच मावळे होते. खूप मोठी मीडिया सिस्टीम नव्हती त्या काळात. जसे आत्ताच्या जे आमदार खासदार आहे यांच्याकडे काय आहे, मीडियावर एक स्पेशल माणूस आहे, तो स्पेशल त्या ठिकाणी पोस्ट बनवणार, प्रत्येक
महान पुरुषाच्या वेळेस ती पोस्ट टाकणार, शुभेच्छा देणार लोकांना आणि सर्व काही करणार. छत्रपती शिवाजी महाराजांकडं एवढी सिस्टीम नव्हती, परंतु माणसाशी होती ना, त्यांची भक्ती होती, लक्षात ठेवा. मरायला तयार होती लोक, लक्षात ठेवा. आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा शब्दाला पक्के होते. एखाद्याला शब्द दिला ना, तो शब्द पूर्णपणे पाळायचे. म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रानं त्यांच्यावरती विश्वास ठेवला. ज्या मावळाच्या मातीमधून खऱ्या अर्थानं मी इथपर्यंत आलो, सकाळी 5:30ला निघलोय मी, आता संध्याकाळी 8ला पोहोचतो. आणि इतक्या लांब येऊन सुद्धा त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण की ती मावळाची माती फार श्रीमंत आहे. मी असं नाही म्हणत, मराठवाड्याची श्रीमंती मी मागच्या वेळेसच्या कीर्तनात सांगितली, बरोबर आहे का. परंतु मावळाच्या मातीची श्रीमंती फार वेगळी आहे. मावळ आम्ही, वादळ आम्ही, अन मरणाची बी चाल आम्ही, रणमस्तांची जातामची अन भ्या कुणाला धावतोर. इथं तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोजर खायाची. रयतेचा राजा तो आम्ही हातरत याच, जिकत नाही तो वरगड्या झुंजत राहाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुंजतोर. ही माती खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची आहे आणि म्हणून या मातीमध्ये ती भक्ती रुजली. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊने पहिल्यांदा गीता शिकवली, गीतेचं ज्ञान दिलं, रामायणाचं ज्ञान दिलं, या संपूर्ण हिंदू धर्माचं ज्ञान दिलं. त्यातून आमचा राजा उभा झाला. म्हणून आम्हाला धर्माप्रती निष्ठा असली पाहिजे, लक्षात ठेवा. निष्ठा असली ना तर आमच्या घरामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ शकतील. अशी माणसं होती. मुलाचं लग्न आहे आणि तानाजी मालुसरे यांना निरोप आला, तर तुम्ही आता जेवत असाल ना, तर हात धुण्याकरता रायगडावर यावं. तुम्ही जर जेवण करत असाल तर तुम्ही हात धुण्याकरता रायगडावर यावं. त्यांनी लगेच जेवणाचा हात धुतला, तसेच निघाले. पत्नीनं त्या ठिकाणी आपशकून झाला, दिवा विझला आणि दिवा विझल्यानंतर पत्नी म्हटले, स्वामी आजची मोहीम तुम्ही थांबवा. तानाजी मालुसरेंनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा निरोप आलेला आहे, आमचा मराठ्यांचा सरदार संकटामध्ये आधी लगीन कोंडाण्याचं. लक्षात ठेवा, ही भूमिका आहे, ही निष्ठा आहे. आमची निष्ठा बदलून जाते, आमचे शब्द बदलून जातात. आमच्या राजाचे शब्द बदलत नव्हते, लक्षात ठेवा. मेल्या मना जाग यावी अशी ज्याची भाषार, मराठी या मातीची तोच आहे आशार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. शंभू शंकराचं नव राजगड गावर. शिवराज 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 राज शिवराज शिवराज राज. खऱ्या अर्थानं सुंदर मृदुंगाचार्य, सुंदर तबला वादकी. एक तोड असती, तोडीचे प्रकार राहतात. एक तमाशाची तोड असती, वेगळीच असते ती, धिन धिन धिन. आणि एक असती भजनाची तोड आणि एक असती कीर्तनाची तोड, वेगळी असते, लक्षात ठेवा. सुंदर या ठिकाणी साऊंड सिस्टीम सुंदर आहे. मी तुम्हाला उदाहरण याच्याकरता दिलं, भगवंतावर निष्ठा कशी असावी, भक्ती कशी असावी. की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये माणसंही तशी होती, राजाही तसा होता आणि माती सुद्धा तशीच होती, लक्षात ठेवा. कनकन रुद्र इथे शिवरायांना आधार. माती सुद्धा निवडत नाही, ही
या मातीमध्ये जे उत्पन्न येत होतं ना ते सुद्धा सोन्याच्या नांगरानं नांगरलं जात होतं। एवढी श्रीमंत माती होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी लोखंडाचा नांगर या मातीला लावला नाही। एवढी श्रीमंत या महाराष्ट्राची माती, लक्षात ठेवा। सोन्याचा नांगर पहिल्यांदा चालवला, शेती सुरू केली, इथला शेतकरी विकसनशील झाला पाहिजे, प्रगत झाला पाहिजे म्हणून पहिला सुवर्णाचा नांगर या महाराष्ट्रामध्ये चालवला। आणि त्याच्या अगोदर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी हातामध्ये नांगर घेतला आणि शेती कशी करावी हे संपूर्ण महाराष्ट्राला शिकवलं। ही सर्वात मोठी भूमिका आहे। हे राष्ट्र खऱ्या अर्थानं निष्ठेनं भरलेलं राष्ट्र आहे, भक्तीनं भरलेलं राष्ट्र आहे। आणि म्हणून ज्या वेळेस महाराष्ट्र दिन असतो ना त्यावेळेस आता मराठवाड्याचं जर म्हटलं तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन एक वेगळा भाग आहे। मराठवाडा नंतर स्वतंत्रला मराठवाड्यातल्या लोकांनी स्वतः एक वेगळा संघर्ष दिलेला आहे। म्हणून प्रत्येक मनुष्य या महाराष्ट्रातला शूर आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी ज्या गुजरात राज्यामध्ये अवतार स्वीकार केला ना त्या राज्याचा एवढा अभिमान नाही घेतला जेवढा अभिमान महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी घेतला। आणि जगाला सांगितलं, सर्वांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र, या राष्ट्रासारखं राष्ट्र नाही, लक्षात ठेवा। रेवा वरधा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी, रेवा वरधा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी, एक बनाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी माझा, जय 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 महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, राष्ट्राचा मी तोंडाने नाही केला, हा गौरव सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी केला। एखाद्या राज्याचा अभिमान घेतला, या राष्ट्राचा अभिमान घेतला स्वामींनी की माझ्या साधकाने माझ्या भक्ताने कुठं राहावं तर महाराष्ट्र राहावं, कारण की तिथे त्याचा धर्म सिद्धार्थ जाऊ शकतो, एवढी महान असलेली भूमी आहे। आणि म्हणून या मातीमध्ये भक्ती रुजते, भक्ती वाढते, भक्ती फलित होते, लक्षात ठेवा। एखाद्या भूमीमध्ये एखादं बियाणं येत नाही, एखाद्या घरामध्ये लेकरं चांगली संस्कारित होत नाही, मग त्यांना कुठेतरी बोर्डिंगला टाकावं लागत, बरोबर आहे की नाही? तसं नाही आहे, कारण की या राष्ट्राचा इतिहास तसा आहे की या मागं सुद्धा या ठिकाणी शूर वीर खऱ्या अर्थानं राजे होऊन गेले आणि पुढे सुद्धा होणार आहे। आणि त्याच्याकरता आम्हाला हे चालू ठेवावं लागणार आहे, कीर्तन प्रवचन कथा हे चालूच ठेवावं लागणार आहे, कारण की याच्यातून खऱ्या अर्थानं एक बदल होणार आहे। काही माणसं म्हणतात की बाबा नाही आता वय झालं, आता येतो, वय झाल्यानंतर माणसं देवाकडे येतात, तरुणपणामध्ये मुलांना घेऊन येत
नाही कथेला कीर्तनाला तरुण पौलांना मुलांना घेऊन येत नाही, लहान लहान मुलांना येऊन बसवत नाही. एवढं मोठं शिबिर त्या ठिकाणी उमरीला बाबा घेतात. आदरणीय रमेशराज शास्त्रीजी यांनी सुंदर शिबिर घेतलं. त्यांनी एकट्या त्या गावासाठी नाही घेतलं, संपूर्ण या पंचकृषीसाठी घेतलं होतं. त्या ठिकाणी आपला मुलगा नेऊन घाला बाबा, जाऊ द्या बाबा काही उपाशी ठेवणार नाही. ही सर्वात मोठी भूमिका आहे. जर तुम्ही असा विचार केला की नाही बाबा आम्ही वय झाल्यावरच देवाला येत जाऊ. एक माणूस म्हटला बाबा काय होतं म्हणे, लहान मुलगा आहे आणि त्याच्यात आणि वयस्कर माणसात काय फरक राहतो, त्यालाही चावत नाही कारण की त्यालाही दात नसतात, आणि वयस्कर माणसालाही चावत नाही त्यालाही दात नसतात. बरोबर आहे की नाही? मी म्हटलं थोडा फरक आहे म्हटलं. लहान मुलात आणि वयस्कर माणसात फरक आहे. लहान मुलाला तुम्ही असे उचलून घेतात आणि त्याची गाल वाढतात, गुच्ची 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 करतात त्याला. बरोबर आहे? तसं तुम्ही त्या म्हाताऱ्या माणसाला म्हणतात का ये रे बोळक्या इकडं, धरता का त्याची गाल? नाही. मजा ह्या वयामध्ये लक्षात ठेवा, तरुण वयामध्ये ही निष्ठा आणि ही भक्ती रुजल्या जाते. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती लहानपणीच पेरल्या गेली. तेव्हा कुठे या महाराष्ट्रामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं या राजसिंहासनावर बसवण्यात आलं. त्या ठिकाणी धर्माचं सिंहासन स्थापन झालं. ही सर्वात मोठी भूमिका आहे. म्हणून बालपणामध्ये आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांच्या सन्निधानी एक लहान भक्त होता, सांगदेव भट्ट. तो नदीच्या किनारी गेला कपडे धुण्याकरता आणि एक गुंफा बनवली श्री गोविंद प्रभूची, दुसरी गुंफा बनवली श्री गोविंद प्रभू महाराज आणि चक्रधर स्वामीची. त्याचा खेळ चालू होता. स्वामी तिथं आले. स्वामींनी बघितलं काय खेळ चालू आहे. आता आपल्या लहान लहान मुलांचे बाबांनी सांगितलं काल यांना मोबाईल देऊ नका, यांना लॅपटॉप देऊ नका, यांना आयपॅड देऊ नका. त्याच्या पुढचं सांगतो मी तुम्हाला, यांना कोणतेही ॲप देऊ नका. ही सर्वात मोठी भूमिका आहे. स्वामी त्या ठिकाणी त्या बालभक्ताची लीळा बघतात. चांग देवे गुंफा रचिली, श्री चक्रधरे अवलोकिली, बालभक्ताची ती भक्ती देखुनी, वदे श्री चक्रधर स्वामी. ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ, ऐसा करी खेळ, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ. स्तुती करतात. खेळ खेळावा तो ऐसा, खेळ असा खेळला पाहिजे की ज्या खेळामध्ये देव असला पाहिजे. सुंदर या ठिकाणी सप्त्याचं आयोजन होतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या देवाची आठवण केल्यानंतर तो काय करणार आहे तर करील तुझला संसारा वेगळा, दावीन आगळा परमानंद. आगळा परमानंद म्हणजे नाचण्यामध्ये सुद्धा आनंद आहे. आम्ही लग्नात नाचतो, वरातीत नाचतो, तिथंही आनंद आहे. आणि मीरा जी होती ना राजस्थानामधली भक्त आहे कृष्ण भगवंताची, तिच्या पायामध्ये घुंगरं बांधल्यानंतर ती सुद्धा नाचायची. नाचोगे 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 नाचोगे, मैं तो हरि गुण गावत नाचोगे, मैं तो हरि गुण गावत नाचोगे, मैं तो हरि गुण गावत नाचोगे. नाचोगे 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 नाचोगे, नाचोगे 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 नाचोगे, हरि गुण गावत नाचोगे, मैं तो हरि गुण गावत नाचोगे, मैं तो हरि गुण गावत नाचोगे. अपने बाट 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 गेला गीता भागवत वाचोगे, अपने बाट बाट गेला गीता भागवत गावोगे. नाचोगे 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 नाचोगे, नाचोगे 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 नाचोगे, मैं तो हरि गुण गावत
नाचणं देवासाठी असलं पाहिजे. एका ठिकाणी देवासाठी नाचलं असलं पाहिजे त्याच्यावर दृष्टांत सांगतो. एका ठिकाणी कीर्तनाला एक बाबा आले, कीर्तन सुरू झालं आणि तालदार आणि चौपदार, आता इथं नाही परंतु संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये ते दोघं येतात. कोणाला घेऊन? कीर्तनकर बाबाला घेऊन. आणि मग ते बराबर घेऊन येतात आणि इथं त्यांना उभे करतात आणि मग ते दोन संरक्षण असतात त्यांच्या बाजूने. तसे त्यातला एक जण जो होता ना तो बाबा सोबतच आला आणि नाचतच आला तिकडून. असं नसत आला, इथं आला. इथं आल्यानंतर मग बाबा उभे राहिले, पण याचा काय पाय एका ठिकाणी थांबत नव्हता, हा नाचतच होता. बाबा प्रमाण म्हणायचे, त्याच्यानंतर अभंग सुरू झाला, त्याच्यानंतर मध्ये मध्ये बोलायचे, दृष्टांत सिद्धांत दाखले द्यायचे, परंतु हा काही नाचायचं थांबत नव्हता. 1.5 तास हा अखंड अविरतपणे नाचत होता. लोक बाबाला सोडून त्याच्याकडे पाहायला लागली. कीर्तन संपलं पण हा काही नाचायचं थांबला नाही. आणि जेव्हा कीर्तन संपलं तेव्हा मात्र मग जेव्हा तो घरी गेला तेव्हा त्याची बायको म्हणे, का हो म्हणे, आज लईच ठेका धरला तुम्ही. पोराच्या लग्नात कधी नाही नाचले तुम्ही, पण आज बाबा शांतपणे बोलत होते तेव्हाही तुमचा पाय थांबत नव्हता, तुमचा ठेका चालूच होता. अशी काय भानगड होती म्हणे? काय बाबाजींनी तुमची काही ओळखी होती का? त्यावेळेस तो मनुष्य म्हटला, काही नाही म्हणे. जेव्हा तो ड्रेस घातला ना आणि तिकून येता येता झुरळ घुसलं का काय घुसलं ना कळालंच नाही म्हणे. 2 तासभर झुरळ होतं म्हणे. आपलं नाचणं वेगळं आहे, लक्षात ठेवा. आणि भक्ताचं नाचणं वेगळंच आहे. आपण गायन करतो, जगाला पसंत पडतं, देवाला पसंत पडलं पाहिजे. आपण कीर्तन, मी कीर्तन करतो, माझं पसंत 4 लोकांना पसंत पडलं, काही नाही, काही नवीन गोष्ट नाही, हे देवाला पसंत पडलं पाहिजे. निळभट्ट भांडारेकर ज्यावेळेस देवाची स्तुती करायचे ना, ते देवाला पसंत पडायचं. स्वामी म्हणायचे की स्तुती निळभट्ट भांडारेकर करू जाण, ती स्तुती करावी तर फक्त निळभट्ट भांडारेकरांनी. आमची स्तुती आमच्या प्रपंचाची असते. निळभट्ट भांडारेकरांना वेदना सुरू झाल्या, इंगळी चावली आणि चावल्यानंतर त्यांनी स्वामींना विचारलं, देवा स्तुती करू का तुमची? ठीक आहे म्हणे. स्वामींनी सांगितलं, आज्ञा दिली आणि निळभट्ट भांडारेकर स्वामींची स्तुती करू लागले. स्तुती नागदेवाचार्यांनी सुद्धा केली होती. पांढरे वृक्ष निळी देवळे क्रमुनी आला तुमचा वानरा. परंतु स्वामी सांगतात, तुमच्यापेक्षाही निळभट्ट भांडारेकर जी स्तुती करत होते ना, आमची जे वर्णन करत होते ना, ते उज्ज्वल होतं. लक्षात ठेवा. तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. चंपे गौरा विशाल नेत्र सुरवेदक सुंदर. सर्वांनी हात उंच करा, देवाची स्तुती करायची. चांगले हात उंच करा. थोडी बेबीला कळ लागली तर लागू द्या. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षतले कौस्तुभम, नासाग्री नवमौक्ति करतले वेणुकरे कंगनम, सर्वांगे हरिचंदनम तोलितं कंठेश मुक्तावली, गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. चंपे गौरा विशाल नेत्रा सुरवेदक सुंदरा, शरणगतासी वज्र पंजरू जय जय चक्रधरा, सरळ पोटऱ्या सगन मनोहर नाभी नंदस बोल, श्री मुखलंब कर्णते परवे उतक बोल. देवाची स्तुती करू लागले आणि देवाच्या करता करू लागले, स्वतःच्या करता नाही. देवाला आवडत होती, आम्ही देवाला आवडत ते करत नाही. पैसा आवडत तो पदार्थ करायचे देवाला, नागदेवाचार्य देवाला आवडत ते काम करायचे. ताप असताना नेवाशाला जायचे, बाजार करायचे. स्वामी सांगतात, पुरामध्ये उड्या मारा. नागदेवाचार्य उड्या मारतात. आम्ही देवानं सांगितलं ते सोडून देतो, धर्म आमच्या पद्धतीने लावून घेतला. आम्ही देवाला ते पाहिजे, ते देवाला पाहिजे, जे देवाला आवडतं. देवाला स्तुती आवडत होती निळभट्ट भांडारेकरांच्या मुखातून.
हाँ बागों से कलियां चुन चुन कर सुंदर हार बनाया, रहे सलामत हाथ सदा वो जिसने तुम्हें सजाया, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया खऱ्या अर्थानं हा आनंद वेगळा आहे. देवाला जो भक्त आवडतो त्या भक्ता करता स्वामी सांगतात की आम्ही वाडोवडी जातो आणि त्यांना शोधतो, त्यांची शोध घेतो. लक्षात ठेवा. आणि स्वामी निळभट्ट भांडारेकरांच्या घरासमोर आले होते. बाईसांच्या गावामध्ये आले, पैठणला आले. आमच्या घरी देव येऊ शकतो, परंतु आम्ही देव येईल असं वागत नाही. बाबात आली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून संत आले. त्यानंतर संतांना दंडवत करणे, त्यांना त्यांचं पूजन विधी करणे, यथा शक्ती आपल्याकडे जे असेल त्या पद्धतीनं पूजन करणे, त्या पद्धतीनं आपल्या आपल्या पद्धतीनं पूजन करणे. ज्यावेळेस आपण संतांना प्रसन्न करू ना, त्यानंतर देव एक दिवस आपल्या घरी येणारे. लक्षात ठेवा. संत ज्यावेळेस प्रसन्न होतील, कारण की संत हे देवाचे पुत्र आहे. लक्षात ठेवा. ईश्वराच्या मुक्तीचं तिकीट देणारे ते कंडक्टर आहे. कोण? संत हे कंडक्टर आहे, मुक्तीचं तिकीट देतात. पुरुषार्थ सिद्धीचं वती घेऊन या फुले हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देत. जगाला तिकीट देतात. कशाचं? परमानंदाचं. दाबील आगळा परमानंद. कीर्तनाच्या नियमानुसार 3 चरण सुटले पाहिजे. आणि म्हणून सर्व समाजाला कवी गिरधर सांगतात की आता याचं त्याचं पाय धरणं बंद करा. खूप आपण पाया पडतो. खोकला झाला, इकडं गेलो, अलग लक्षात. जुन्या काळात अनेक रोग व्हायचे आणि मग माणूस त्या रोगाचं नाव देऊन एखादं दैवत तयार करायचं. लक्षात ठेवा. संत सांगतात हिंदरी शेंदरी दैवते कुणी पूजी घेते भूते घेते. संत ज्ञानेश्वर माऊली 8 वाराचं वर्णन करून 8 देव सांगतात. आणि म्हणून कवी गिरधर सांगतात एक देव करा आपुला तो एक देव करुणी घ्या. एक ठिकाणी आपण मस्त टेकवावं, जेणेकरून आपण एकाच कामामध्ये जर आपण
चांगले कुशल असलो, प्रवीण असलो, हुशार असलो तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं हस्तगत होतं. ती कला असू द्या, ते कोणतंही क्षेत्र असू द्या, तसं भक्ती करताना सुद्धा एक विध भक्ती झाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं कवी सांगतात अभंगाचं तिसरं चरण, धरा तुम्ही आता तयाचे चरण, धरा तुम्ही आता तयाचे चरण, धरा तुम्ही आता तयाचे चरण, नाही जन्म मरण शरणागता. जो शरणागत असतो, जसा एखादा कर्जबाजारी माणूस असतो आणि सगळ्या जगाचं कर्ज असतं त्याच्यावर, याचं कर्ज, त्याचं कर्ज, त्याचं कर्ज, आणि तो एक दिवस एखाद्या समर्थ शरण येतो आणि शरण आल्यानंतर तो त्याचं सगळं कर्ज मिटवून टाकतो. फक्त तो म्हणतो आता मला सोडू नको, माझ्याशी प्रामाणिक राहा. स्वामी दृष्टांत देतात की तसं आपण अनेक त्या ठिकाणी अनेक जन्म फिरून आलो आणि आता कुठे हा योग आलेला आहे. हा ईश्वर आपल्याला या ज्ञान मार्गाच्या माध्यमातून, या संतांच्या माध्यमातून सापडलाय. धरा तुम्ही आता तयाचे चरण, नाही जन्म मरण शरणागता. जसं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांना अनन्यगतीनं औसा शरण आली होती, अनन्यगतीनं बाईसा शरण आली होती, नागदेवाचार्य अनन्यगतीनं शरण आले होते. आणि काही लोक होते ते स्वामींच्या सोबत असताना सुद्धा स्वामी त्यांना म्हणतात की बोजया साकवती निकी झाली, कधी निकी झाली, परंतु एक दिवस तुम्हाला शंख तुळशी लागती मा. एक दिवस तुमच्यावर असा येईल की तुम्हाला निश्चित अंगवावंच लागेल. हे आम्हाला दिसतंय, हे भविष्य आहे तुमचं. परंतु ते हसतात, आनंद व्यक्त करतात, वा 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 म्हणे, देवा माझं भविष्य सांगितलं. काय माझं भविष्य सांगितलं, मला कुठेतरी जाऊन शंख वाजवावं लागेल, तुळशी वाहाव्या लागतील. भाष्यकार सांगतात, महानुभाव पंडित सांगतात, विनवितासी तरी वाचितासी. लक्षात ठेवा, तुम्ही जर प्रार्थना केली ना तर तुम्ही खऱ्या अर्थानं देवाच्या जवळ जाशाल. देवाचा रस्ता आपण धरलेला आहे, परंतु चुकायला नको वाट. लक्षात ठेवा, वाट चुकलेले प्रवासी खूप आहे जगामध्ये. रस्ता धरलाय परधर्माचा, ज्ञानमार्गाचा, परंतु हा चुकला नाही पाहिजे. म्हणून नीट वाट धरा. धरा तुम्ही आता तयाचे चरण. बाजूला जाऊ नका इकडं तिकडं. बाबा आहे गावामध्ये, आदरणीय संत महंत यांच्या संपर्कात राहा, चरणाजवळ राहा, ते देवापर्यंत तुम्हाला पोहोचवतील. त्यांच्यापासून लांब गेलो ना तर जगाचा वारा आपल्याला लागू शकतो. आणि नाही जन्म मरण शरणागता. जो शरण येतो ना, सशाची लीळा काल तुम्हाला सुंदर अशी ऐकायला मिळाली
त्या सशाला स्वामींनी अभयदान दिलं आणि त्या ठिकाणी महानुभाव संप्रदाय जगामध्ये कोणीही येऊ द्या प्रत्येकाला अभयदान देणारा संप्रदाय. अभयातची हे विश्व जगावे, अभयातची हे विश्व जगावे. देव उद्धार करण्याकरता तयार आहे, फक्त आम्ही त्याच्या जवळ गेलो पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं धरा तुम्ही आता तयाचे चरण, नाही जन्म मरण शरणागता. जो शरण आलेला आहे ना त्याला मरण नाही. महानुभाव संप्रदायात गुंड होते, हातामध्ये तलवार होती, नंगी तलवार हातामध्ये घेऊन फिरायचे. संतांची चप्पल पाहिली ना तलवारीनं फेकून दिली होती नागदेवाचार्यांनी. या मराठवाड्याचं वैभव असलेले महानुभाव संप्रदायाचे पहिले आचार्य या मराठवाड्यानं महानुभाव संप्रदायाला दिले. असे एक एक रत्न आहे महानुभाव संप्रदायामध्ये की ज्यांनी धर्माकरता आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मागच्या वेळेस पण कीर्तनात सांगितलं होतं मी की या मराठवाड्यामध्ये स्वामी आले नांदेडला, त्या महिलेने भिक्षा मागितली. भिक्षा मागितल्यानंतर दिली नाही स्वामींना. स्वामींना भिक्षा दिली नाही, म्हटली काहीतरी काम धाम करा, आयतेच खाता का, तब्येत बिब्येत तर चांगली दिसती. 25-26 वर्षाची मूर्त होती स्वामींची. त्या ठिकाणी आजान बाहू होते, लंबकर्ण, विशाल नेत्र, त्रिरेषा, श्रीकंठी, श्री उदरी 3 रेषा आहे. सर्व 32 लक्षणी मूर्त बघून ती म्हटली एवढा सुंदर देह आहे, काहीतरी कामधंदा करा, कष्ट करा. स्वामींना तिने भिक्षा वाढली नाही. त्याच मराठवाड्यामध्ये कांदेव नाही का, त्याच मराठवाड्यामध्ये या सर्व संत महंतांनी अशी क्रांती केली की आज गावाच्या गावा उपदेशी करून टाकली. कुठं जेवण करावं, कुठं चहा घ्यावं प्रश्न पडतो साधूला गेल्यानंतर. ही क्रांती लक्षात ठेवा. आज जर स्वामी पुन्हा फिरत फिरत जर मराठवाड्यामध्ये आले ना तर या संत महंतांचं कार्य बघून तोषून जातील. एवढा मराठवाडा भाग्यवान आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हा सर्वांना खऱ्या अर्थानं श्री चक्रधर प्रभू महाराज अवतार देण्याच्या शुभेच्छा देतो. श्री गोविंद प्रभू महाराज अवतार देण्याच्या शुभेच्छा देतो. महानुभाव आश्रम शिक्षण संस्था खऱ्या अर्थानं या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय कीर्तनकार, काल सुंदर कीर्तन झालं. आज संपूर्ण कीर्तनकाराला कीर्तन ऐकायला ते बसले. तसं एखादा कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला बसत नाही, कारण की 2 जावा आणि 2 बुवा कधी एक होत. असं कीर्तन मी केलं असतं, परंतु मी हा विचार करतो यांना काहीतरी इतक्या लांबून आलोय आणि विनोदच सांगितले तर ते विनोद तर ते मोबाईलवर ऐकू शकतात. यूट्यूब काढलं का आता तुम्हाला धीरूभाई अंबानी किती काही रात्र 5 GB देऊन टाकील, बरोबर आहे का नाही. परंतु या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय कीर्तनकार रमेश शास्त्रीजी सुंदर असं कालही कीर्तन झालं. आज संपूर्ण दिवस तुमच्या गावाला दिला त्यांनी. आणि म्हणून या सर्व संत महंतांना आदरणीय श्रद्धेय महंत अनंतराज बाबाजी जावळे, त्यानंतर या संपूर्ण गावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो की एवढा मोठा सोहळा तुम्ही आयोजित करतात. काही वर्षापूर्वी या ठिकाणी
हा सप्ताह सुरू झाला. युवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि आता महिला मंडळ सुद्धा वर्गणी देत असतील, कारण की त्यांना बी 3-3 हजार रुपये सरकारने दिले. काय 3-3 हजार रुपये दिलेले. परंतु माझी इच्छा आहे, महिलांना पैशाचा मोह नसतो. काय महिलांना पैशाचा मोह नसतो. सोनं दिलं असतं तर बरं झालं असतं. बरोबर आहे का नाही महिला मंडळ? महिलेला काय आवडतं सर्वात जास्त? सोनं. लक्षात ठेवा, पुरुषाला मोठेपणा आवडतो आणि महिलेला काय आवडतं? सोनं. मग महिला काय म्हणते? आहो आहो शब्दामध्ये लय मोठेपणा आहे. तेवढ्या शब्दात 2 तोडे काढून घेते. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज जीवाचं जीवपण फेडण्याकरता आणि जीवाला देवाचा आनंद देण्याकरता या ठिकाणी आले. ब्रह्मांड मालक प्रभू चक्रधर आलासे भुवर जीवासाठी, करील तुझला संसारा वेगळा दावीन आगळा परमानंद. धरा तुम्ही आता तयाचे चरण, नाही जन्म मरण शरणागता. गिरीधर मने बांधली से गाय, सोडविले से काय अन्यता. झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी मी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांच्या चरणी अर्पण करतो. कीर्तन 9:30ला सुरू झालं होतं. मला वाटलं 9लाच सुरू होईल म्हणून मी लवकर आलो. ते 3रं वर्ष आहे कीर्तनाचं या ठिकाणी. माझं 3 वर्ष झाले सलग तुम्ही मला हे प्रेम दिलं, या ठिकाणी बोलवलं. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्व कांबळजवासी, समस्त महाडवा सांप्रदायिक, आमचे सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी आणि संपूर्ण ह्या कार्यक्रमाचं आयोजन करणारे आयोजक मंडळी, या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तुमच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही बसतात, येतात, अन्नदान करतात आणि आनंदानं बाबा जे येतील त्यांचं स्वागत करतात आणि गावाला खऱ्या अर्थाने एक विचार आणि आचार देण्याचा हा मोठा प्रयत्न आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. झालेली कीर्तन रूपी सेवा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरणी अर्पण करतो. जय जय गोपाल, जय हरी गोपाल, 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 जय जय गोपाल, जय हरी गोपाल.